IBN लोकमतच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। एव्हरेस्ट जगातलं सगळ्यात उंच शिखर, ज्या शिखरावरती जाताना अनेक लोकांचा मृत्यू झाला, पण या परिस्थितीत सुद्धा शेर्पा तेनसिंग आणि सर एडमंड हिलरी यांनी एक स्वप्न पाहिलं आणि आपल्याच टीम मधले लोक आदल्याच दिवशी एव्हरेस्ट सर करताना सक्सेसफुल होऊ शकलेले नसताना सुद्धा त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करायचं ठरवलं। बरोबर 60 वर्षांपूर्वीच माणसाचं पहिलं पाऊल एव्हरेस्टवरती पडलं। या घटनेला 60 वर्ष पूर्ण होत असतानाच पुण्यातल्या गिरीप्रेमींनी देखील एव्हरेस्ट सर केलेला आहे। या सगळ्या टीमशी आपण गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी पाहूयात या दोघांच्या एव्हरेस्ट वारीची कहाणी। तब्बल 60 वर्षांपूर्वी वेळ सकाळी 11:30 वाजताची। त्याच वेळी आधुनिक मानवाचा आणि एव्हरेस्ट शिखराचा इतिहास बदलला। एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी दक्षिणेच्या बाजूने चढाई करून एव्हरेस्ट शिखर सर केलं। पहाटे 4 वाजता हिलरी आणि तेनसिंगनं बेस कॅम्प मधून चढायला सुरुवात केली। हा बेस कॅम्प 17,900 फूट उंचावर होता। पुढच्या 7.5 तासात त्यांनी 11,128 फूट अंतर पार करून 29,028 फुटावरचं एव्हरेस्ट शिखर गाठलं। शिखरावर पोहोचल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारून आनंद साजरा केला। हिलरीनं पटापट छायाचित्र काढली तर तेनसिंगनं बर्फामध्ये मिठाई आणि बिस्किट पुरून बौद्ध पद्धतीनं एव्हरेस्टला वंदन केलं। दुर्दैवानं त्यांच्याकडे पुरेसा ऑक्सिजन नव्हता, त्यामुळे तिथे त्यांना फक्त 15 मिनिटं थांबता आलं। जगात कोणाकडेही नसलेल्या आनंदाचा साठा सोबत घेऊन त्यांनी तिथून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड अशी जी माणसं खऱ्या अर्थाने म्हणू शकतात, अशी ही सगळी माणसं आता माझ्या बरोबर आहेत। गिरीप्रेमीची नुकतीच एव्हरेस्टवर जाऊन आलेली टीम आहे। या टीमला जे सगळे पुढे घेऊन गेले, हे स्वप्न साकार करण्यामध्ये ज्यांनी मदत केली, ते झिरपे सरही आहेत आणि महाराष्ट्राचे पहिले एव्हरेस्टवीर असणारे सुरेंद्र चव्हाण सर सुद्धा आपल्या बरोबर आता आहेत। आणि या सगळ्यांशी आपण या एव्हरेस्ट वारीबद्दल गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनुभव ऐकून घेणार आहोत। पण सुरुवात करूया त्या गिरीप्रेमीच्या या तरुण टीमपासून। मला सांगा की एव्हरेस्टवर जायचं हे स्वप्न अनेक जण पाहत असतात, पण खूप अवघड ही गोष्ट असते, कारण तुम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा तुम्हालाही कुठेतरी विश्वास वाटत नव्हता की हे पूर्ण होणार आहे का नाही आपलं स्वप्न। जायचं तर ठरवलंय, कष्ट तर घेतोय, जॉब पासून अभ्यासापर्यंत अनेक गोष्टींवरती तुम्ही सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं होतं। आज हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काय वाटतंय? खरंच तुम्ही म्हणाल तसं एव्हरेस्टवर जाणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न आहे। खरं तर ॲक्च्युली ह्या खेळामधलं हे ऑलिम्पिक म्हणता येईल। म्हणजे एखाद्या स्पोर्ट्समनचं ॲथलेटचं जेव्हा ऑलिम्पिकमध्ये सिलेक्शन होतं तेव्हा त्याला जी भावना असेल, तेव्हा ती भावना आमची एव्हरेस्ट एक्सपिडिशनमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर झाली होती। 2012मध्ये गिरीप्रेमींनी एव्हरेस्ट एक्सपिडिशन ऑर्गनाईज केली होती, त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळाली होती। त्यावेळी दुर्दैवाने म्हणता येईल की आम्हाला म्हणजे मला एव्हरेस्टच्या समिटपर्यंत पोहोचता नाही आलं। 8,400 मीटरवरनं मला परत फिरावं लागलं। त्यावेळी ते मनामध्ये खूप एक रुखरुख होती। एकतर एव्हरेस्टसारख्या एक्सपिडिशनमध्ये सहभागी व्हायला मिळणं आणि समिट न होणं यासारखी रुखरुख खरं म्हणजे ते खरं गिर्यारोहकालाच कळेल एखाद्या। माहिती काय अवघड असतं, म्हणजे ज्या क्षणाला तुला परत यावं लागलं, काय झालं होतं नेमकं? मागच्या वेळेसचा हा अनुभव काय होता? मागच्या वर्षी साधारण बाल्कनी हे जे 8,400 मीटरवरचं एक ठिकाण आहे, साऊथ कोलवरून आम्ही समिट अटेम्प्टला निघालो आणि रात्री आम्ही निघालो तो 8:30-9च्या दरम्यान, आणि बाल्कनीला पोचायला आम्हाला 3-3:30 वाजले होते। त्या वर्षी खूप ट्रॅफिक पण होतं, खूप गिर्यारोहक एव्हरेस्टसाठी चढाई करत होते। आणि बाल्कनी अशी जागा आहे की जिथे आम्ही आमचा ऑक्सिजन सिलेंडर चेंज करतो आणि दुसरा ऑक्सिजन सिलेंडर लावतो। तिथे ऑक्सिजन सिलेंडर चेंज केल्यानंतर मला थोडा ब्रिदिंग करायला प्रॉब्लेम व्हायला लागला। म्हणून मी थोडंसं बघितल्यावर कळलं की माझा ऑक्सिजन मास्क जो होता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे, आणि तो खूप आम्ही तिथे 1 तासभर खटपट केली, पण तो काही प्रॉब्लेम सुटला नाही। म्हणजे ॲक्च्युली तो अशी एक घटना होती की त्याच्यामुळे तिथे दुसरं काही करता येत नव्हतं, खूप वेळ तिकडे थांबता येत नाही, आणि त्यामुळे मला तिथून परत फिरावं लागलं। या वर्षी एव्हरेस्ट वरती पोहोचल्यानंतर ते सगळं आठवलं असेल अर्थातच, काय त्या क्षणाबद्दल ऐकायला आवडेल? नक्कीच। म्हणजे 14-15 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली, तेव्हा आमच्यासमोर गिर्यारोहण क्षेत्रातले खूप दिग्गज लोक आमचे आदर्श होते। सुरेंद्र चव्हाण सर पण, त्यांचं 1998 साली त्यांचं समिट झालं होतं। तेव्हा एव्हरेस्ट हे शिखर ऐकून माहिती होतं की एव्हरेस्ट हे शिखर जगातलं सर्वोच्च शिखर आहे, अवघड आहे। पण प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यानंतर तिथलं हवामान, तिथलं मायनस टेम्परेचर, थंडी, वारा, ते सगळं अनुभवलं, आणि एव्हरेस्टच्या समिटवर पोहोचल्यावर तर म्हणजे ऑसम, तिथलं व्ह्यू जो होता तो ब्रीथ टेकिंग व्ह्यू होता। म्हणजे
क्लाउड्समध्ये बाकीची शिखरं वरती दिसत आहेत. एव्हरेस्टची आम्हाला दिसलेली सावली, जी म्हणजे सकाळी सूर्योदय होताना दिसलेली सावली, आणि हे खूप म्हणजे, आणि जेव्हा ट्रेकिंग आम्ही सुरुवात केलं तेव्हा जे आमच्याबरोबर ट्रेकिंग करणारे मित्र होते, मित्रमंडळी होते, त्यांचं सगळ्यांचंही स्वप्न होतं आणि त्या सगळ्यांपैकी मला ती संधी मिळाली. खूप आनंद वाटतो, घरच्यांची खूप टॉप ऑफ द वर्ल्ड हे फिलिंग काय असतं नेमकं, की जसं हा म्हणाला की सगळी शिखरं आहेत ती खाली दिसत आहेत, आपण सगळ्यात उंचीवरती आहोत. जसं गणेश म्हणाला तसंच मला वाटतं की आपण विमानातनं बऱ्याचदा व्ह्यू बघतो की खाली सगळं छोटे छोटे दिसतं. हाच प्रकार शिखरांच्या बाबतीत आपल्याला दिसतो. म्हणजे आपण ॲक्च्युली विमानात आहोत किंवा काय असंही वाटून जातं. कारण की प्रचंड वारा असतो, या गोष्टी अनुभवायला मिळतात. हे आम्ही भाग्य समजतो. कारण की एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे, सर्वांनाच माहिती आहे. आणि त्याजवळ आज आपण उभा आहोत, हे एक स्वप्न खरं होतंय या क्षणावर विश्वासही बसत नाही बऱ्याचदा. पण आम्ही ते केलं आणि ॲक्च्युली मागच्या वर्षी जो त्रास झाला आणि त्यानंतर आम्ही हे जे सक्सेस मिळवलं त्याचा मला वाटतं त्यात जास्त आनंद आहे. असं म्हणतात की जर तुम्ही मागच्या वर्षी आम्ही ॲक्च्युली सक्सेस होऊ शकलो नाही, पण जर पीक तिथे असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू शकता, असं आम्ही ऐकलं होतं आणि ते ह्या वर्षी झालं. त्यामुळे मला पण असं म्हणणं आहे की कधी पण जेव्हा तुम्हाला असं वाटेल की धोका आहे तर जाऊ नका. पुढच्या वेळी तुम्हाला चान्स मिळेल, नक्की तो यशस्वी होईल. हे आता आमचं उदाहरण सगळ्यांसमोर असेल असं मला वाटतं. अर्थातच एक स्वप्न पूर्ण झालंय. भूषण, दोन्हीही मोहिमेमध्ये तू सहभागी होतात. जसं हा म्हणाला की विमानातनं जात असल्यावरती कसं जसं दिसतं तसं तिथलं चित्र दिसत होतं. काय अनुभव होता? अनुभव म्हणजे खरं तर पाणी आलं होतं डोळ्यामध्ये वरती पोचता पहिल्यांदा वर. म्हणजे ज्या क्षणाला कळलं की आपण पूर्ण करतोय ही मोहीम, म्हणजे ज्या क्षणाला कळलं त्याच क्षणी डोळ्यात पाणी आलं होतं. आणि पोचायच्या आधी म्हणजे साधारण समिट एक 50-100 मीटरवर असेल त्यावेळेलाच मी अक्षरशः लोटांगण घातलं होतं, नतमस्तक झालं होतं, डोकं टेकवलं होतं की आम्हाला इथे यायची संधी मिळाली, इथपर्यंत पोहोचू शकलो, त्याबद्दल आभार मानले आधी एव्हरेस्टचे. आणि मगच वरती गेलो. त्यात आम्ही असं ठरवलं वर जाताना तिघांनी एकत्र जायचं आणि आम्ही तिघही गळ्यात गळे घालून एकत्र वरती गेलो होतो. तिथे त्या दिवशी जेवढे उपस्थित लोक होते तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे तिघं एकत्र सबमिट करतात. म्हणजे एक टीम स्पिरिट जे म्हणतो ना आम्ही, ते आम्ही पण अनुभवत होतो, बाकीच्यांनाही ते हे होत होतं. आणि त्याच काय वाटतं त्यावेळेला? म्हणजे खूप आरडाओरडा करावा, तसं तुम्हाला डोळ्यात पाणी आलं. अगदी म्हणजे. आणि त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट अशी झाली की जेव्हा आम्ही सबमिट केलं त्यावेळेला आम्हाला सपोर्ट करणारे 30-35 जण बेस कॅम्पला आलेले होते. तेव्हा आम्ही इमॅजिन करत होतो की जेव्हा आम्ही आता वरनं ही न्यूज खाली सांगू, ताटे काकांना सांगू वॉकी टॉकीवर, त्यावेळेला बेस कॅम्पला किती जल्लोष होईल आणि आपण बेस कॅम्पला गेल्यानंतर किती जल्लोष करू, हा सगळा विचार डोक्यात येत होता. पण त्याचबरोबर तिथे वारं पण एवढ्या जोरात चालू होतं की लगेच खाली जाणं पण गरजेचं होतं. 10-15 मिनिटं थांबलो असू आणि पुन्हा आभार मानून पटकन खाली कसं निघता येईल ह्याच्याचकडे लक्ष होतं. कारण का डेथ झोनमध्ये होतो, ऑक्सिजनवरती होतो आर्टिफिशियल, आणि मागच्या वर्षीचे सगळे अनुभव होते. त्यात एक असं झालं होतं की आमच्या सगळ्या चढाईमध्ये एवढ्या जोरात वारं होतं की माझे आणि गणेशचे सगळे फिंगर टिप्स, पायाचे आणि हाताची पूर्ण गार पडली होती. तर त्यामुळे त्या बोटांची काळजी लागली होती. म्हणजे जेव्हा सबमिट झालं त्याच्यानंतर हे सगळे विचार यायला सुरुवात झाली आणि मग पटकन खाली कधी जातोय असं झालं होतं. हा एक अनुभव क्षण तुमच्या आयुष्यातला ठरलाय, पण अर्थात हा एक क्षण नव्हता, तर त्यामागे खूप मोठी तपश्चर्या, जवळपास 1-1.5 वर्षाची तपश्चर्या होती. तू तर अचीवमेंट तुझी निराळी आहे, कारण हे एव्हरेस्टवरती जाऊन आलेत, पण तू एव्हरेस्ट, लोथरे दोन्हीही शिखरं. म्हणजे काय हा सगळा अनुभव आणि हा सगळा प्रवास कसा सांगशील? खरं खूप म्हणजे लास्ट इयर माझं एव्हरेस्ट झालं होतं, त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स होता. आणि थोडं लोटसे थोडं टेक्निकल पीक आहे, म्हणजे जरी हाईटनं छोटं असेल तरी त्याच्यात थोडेसे चॅलेंजेस जास्त आहेत रूटच्या मानानं किंवा क्लाइम्बिंगच्या दृष्टीनं. त्यामुळे एव्हरेस्ट केल्यानंतर अर्थात लोटसेला आम्ही सगळे जाणार होतो आणि मग मला तशी संधी मिळाली. त्यासाठी खूप प्रॅक्टिस ही वेगळ्या पद्धतीची केली आणि बेसिकली माहिती होतं एव्हरेस्ट क्लाइम्ब केल्यामुळे की तिथले चॅलेंजेस काय आहे, कारण की वेदर पॅटर्न तसा सगळा सेमच आहे खूप जवळ असल्यामुळे. बाकी स्नो बीचे सगळे तसे चॅलेंजेस. पण यांच्याबरोबर टीम होती, तुझ्याबरोबर इतर अनोळखी लोक तुझी होती, हे सगळे मित्र तुझ्या बरोबर नसणार होते? नाही, ऍक्च्युली कसं आहे, कॅम्प 3 पर्यंतचा एव्हरेस्ट आणि लोटसेचा रूट तसा सेमच आहे. मग तिथून पुढची चढाई फक्त सगळी लोटसेची थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे तसं आम्ही सगळे एकत्रच होतो. अगदी शेवटचे 2-3 दिवस मला एकट्याला वेगळे काढायचे होते, त्यामुळे तसं तेवढं हे वाटत नव्हतं. आणि बाकी शेर्पा पण माझ्याबरोबर 1-2 जण होते, ते पण खूप चांगले, त्यांच्याबरोबर माझी दोस्ती झालेली आणि आम्ही सगळे एकत्र व्यवस्थित मुवमेंट करत होतो त्यावेळेस. मला सांग की वर्षभराचा हा सगळा प्रवास आहे आणि खाण्यापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागत होत्या, प्रयत्न तुम्ही सगळा यासाठी करत होतात, अगदी सुरुवातीला एक्सरसाइज करण्यापासून. काय काय टप्पे होते या सगळ्यामध्ये? तसं सांगायचं तर प्रवास खूप मोठा आहे. म्हणजे 2011च्या जानेवारीपासूनचा हा प्रवास आहे. 2011 जानेवारीमध्ये पुणे एव्हरेस्ट 2012ची घोषणा झाली. त्याच्यानंतर आमची 13 जणांची टीम होती.
तर त्या टीममधले आम्ही सगळेच्या सगळे क्लाइम्बिंग मेंबर 6 महिने एकत्र राहत होतो. आमचं फिजिकल ट्रेनिंगमध्ये आमचं पर्वती, सिंहगड इथे वर खाली चढणं, एकमेकांना पाठीवरती घेऊन पर्वती 10 वेळा वर खाली करणं किंवा सणस ग्राउंडवरती पळणं, SP च्या ग्राउंडवर पळणं. त्याच्यानंतर मेंटल फिटनेससाठी ब्रह्मविद्या साधक संघाचे एक टीम आहे, त्याचे उदय लेले म्हणून सर आहेत, ते आमची प्रॅक्टिस घ्यायचे. त्याच्यात आम्ही मेडिटेशन, प्राणायाम किंवा ब्रिदिंगचे काही एक्सरसाइजेस करायचो. तर हे सगळं शेड्यूल आमचं व्यवस्थित रुटीन लागलेलं होतं. मागच्या वर्षीची एक्सपिडिशन झाली आणि त्याच्यानंतर ही मोहीम करायचं असं परत ठरलं. तर ह्या वर्षी पुन्हा मागच्याच वर्षीच्या शेड्यूलमधल्या बऱ्याच गोष्टी आम्ही रिपीट केल्या, ज्याचा आम्हाला फायदा झाला होता. त्या सगळ्या गोष्टी आम्ही रिपीट केल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षीचा जो अनुभव होता तिथला एव्हरेस्टचा, तो अनुभव आम्हाला 80% या वर्षीच्या याच्यामध्ये उपयोगी पडला. हे पूर्ण करणं ही अचीवमेंट मोठी असली तरी सगळा खडतर प्रवास हा सगळा आहे. खाण्यापासून सगळ्या गोष्टींचे रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला पाळावे लागले. काय काय करत होतात या सगळ्या दरम्यान? म्हणजे बेस कॅम्पला आम्ही जेव्हा पोहोचलो तर एव्हरेस्टचा बेस कॅम्प हे तसं बघायला एक छोटंसं गाव असल्यासारखं आहे. बेस कॅम्पला जे पदार्थ आम्ही खात होतो साधारण वगैरे, हे पदार्थ साधारण भात, आपले कधी कधी रोटी, अगदीच नशीब असेल तर रोटी वगैरे असे पदार्थ असायचे. पण बेस कॅम्प नंतर जेव्हा आमच्या वरच्या मुवमेंट चालू व्हायच्या तेव्हा मात्र ह्या खाण्यावर एक प्रकारचं रेस्ट्रिक्शन यायचं. कारण एव्हरेस्टसारखं शिखर असं आहे की तिथे मायनस टेम्परेचर, अल्टिट्यूड ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमची एनर्जी, तुम्ही नुसता बसला जरी असाल तरी तुमची बॉडीमधली एनर्जी तुमची कन्झ्युम होत असते. त्यामुळे तिथे कमीत कमी वजनामध्ये, कमीत कमी क्वांटिटीमध्ये जास्तीत जास्त एनर्जी देणारं फूड खाणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर आम्ही साधारण वरच्या चढाईमध्ये रेडी फूड जे असतं आपलं, जे गरम पाण्यात टाकलं तर लगेच ते खाता येईल असं. तिथे पाण्याचं बोलायचं झालं तर पाणी करायचं म्हणजे तिथे अगदी बर्फ वितळून पाणी करायला लागतं. म्हणजे 1-1 लिटर पाणी करायचं म्हटलं तरी 2-2 तास तिथे बर्फ वितळत ठेवायला लागतो. त्यामुळे सुरुवात कुठलंही खाणं करायचं म्हणजे पाण्यापासून सुरुवात होते. जास्त करून लिक्विड सूप आयटम्स, चॉकलेट्स, काही GU एनर्जी जेल म्हणून असे काही आयटम्स होते, आम्ही हे कॅरी केले होते. समिट आयटमला बोलता येईल, म्हणजे समिट आयटमला कॅम्प 3, कॅम्प 4 ह्या पुढच्या चढाईमध्ये जास्त करून सूप आणि लिक्विड आयटम्स ह्याच्यावरतीच आमचा भर होता. म्हणजे सॉलिड फूड तिकडे एकतर पचणं अवघड, खाण्याचा थोडासा नॉशिया येतो. त्यामुळे असं बॅलन्स म्हणता येईल असं थोडं एनर्जी देणार, नेहमी सवय नसलेले पदार्थ, नेहमी सवय नसलेले पदार्थ. कारण तिकडे नॉर्मल आपला जो भात किंवा असे पदार्थ आहेत हे पदार्थ तुम्हाला खाल्ले जात नाही. तुमची डायजेस्टिव्ह पॉवर जी आहे ती बॉडीची कमी होते. नॉशिया येतो एक प्रकारचा फूडचा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते खायचं असतं. कारण बेसिकली हे एक्सपिडिशन म्हणजे शेवटी एनर्जीवर चालतात सगळ्या. तुम्हाला बॉडीमध्ये जर एनर्जी नसेल तर तुम्ही चालणार कसं? तर असे खूप खडतर हा सगळा प्रवास आहे. आणि अर्थात जसं आज त्यांचे चेहरे आनंदी दिसत असले तरी हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्या जे अनुभव आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि जर तुम्हाला एव्हरेस्ट एक्सपिडिशन करायचं असेल किंवा माउंटेनिअरिंग करायचं असेल तर काय काय गोष्टी कराव्या लागतात या सगळ्याबद्दल सुद्धा झिरपे सरांकडनं आणि चव्हाण सरांकडनं आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. जिथे नुसतं एव्हरेस्टवरती जाणं अवघड आहे तिथे एव्हरेस्ट आणि लोत्से ही दोन्ही शिखरं तू सर केलीस. लोत्सेवरचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल, कारण एव्हरेस्टवरती अनेक लोक गेलेली आहेत पण लोत्से त्याहूनही अवघड असतं.
आणि तिथे उभं राहायला पण जागा नाही अशी परिस्थिती होती. अगदीच म्हणजे लोटसेचा जो एंड आहे तो एकदम शार्प आहे, म्हणजे 90 डिग्रीचा शेवटचा क्लाइंब आहे, त्यामुळे तिथे उभं राहायला जरी थांबायला लागतं तरी आपल्याला रोपला लटकूनच उभं राहावं लागतं. एवढी खूप छोटी जागा आहे. बेसिकली कॅम्प 4 पासून ज्यावेळी लोटसेची मी चढाई सुरू केली, कॅम्प 4 पण माझा 80 डिग्रीच्या स्लोपवरती 70 डिग्रीच्या स्लोपवरती लागलेला, त्यामुळे तिथे पण आम्ही बर्फ कापून त्याची अशी स्टेप करून तिथे टेंट लावून आम्ही राहायचो त्यात. आणि तिथून साधारण सगळा वरचा पण रूट आहे तो 70-80 डिग्रीचाच क्लाइंब आहे. त्यानंतर लास्टला एक 1,500 फुटाची एक कूलर आहे, म्हणजे त्याला गली म्हणतात रॉकची, त्याच्यामधनं तो सगळा क्लाइंब आहे. आणि बर्फ आणि दगड असं मिश्रित असल्यामुळे खूप अवघड पडतं चालायला. तेव्हा तुम्ही महाराष्ट्रातनं गेलात त्यावेळेला खरं तर इतकी माहितीही नव्हती, म्हणजे एव्हरेस्ट वरती अनेक लोक गेलेले असले तरी सुद्धा इतकं कसं करायचं असतं, काय काय लागतं, हे सगळं नॉलेज त्यावेळेला नव्हतं. तुमच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? मला वाटतं सर्वात पहिले या सगळ्या मुलांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि स्पेशली उमेश त्यांचा जो लीडर आहे, ज्या प्रकारे त्याने ही सगळी मोहीम गेली 2 वर्ष हाताळली. आधी 8 जण आणि नंतर आता 3 जण आणि त्यानंतर एक लोटसे. मला वाटतं याच्यातनं मला अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं की मी ज्यावेळी माउंटेनिंग सुरुवात केली, मी जरा उशिरा सुरुवात केली आणि उमेशने मलाही ट्रेन केलेलं आहे माउंटेनिंगमध्ये. सो मला वाटतं त्याकडे त्या कॅपॅसिटीज आहेत आणि त्यांनी दाखवून दिल्या आहेत. आम्ही 98 साली ज्यावेळी क्लाइम्बिंग केलं त्यावेळी आम्ही चीनच्या बाजूने हा मार्ग आम्ही अवलंबला होता आणि तिथे थोडीशी अवघड परिस्थिती आहे. त्या काळात सुद्धा थोडंसं त्यातली माहिती त्या मार्गाची कमी होती, पण पुस्तकं वाचून किंवा वेगवेगळे जर्नल्समधनं शोधून मी ती माहिती मिळवली होती आणि त्याचा पूर्ण अभ्यास केला होता. मला वाटतं एव्हरेस्टवरती जाण्यासाठी ते अतिशय महत्त्वाचं असतं. आत्ता तू म्हणाल्याप्रमाणे काही गोष्टी असं वाटत असतील बाहेरनं बघताना की त्या सोप्या झाल्यात, पण मी अगदी माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगतो की शेवटी तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या खूप पलीकडे जाऊन कष्ट करता, जरी तुमच्यावर कोणी किती जणी असले तरी. आणि एवढं करून सुद्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणीही जिवंत परत येईल अशी ही शाश्वती कुणाला नसते. आणि अशा परिस्थितीत या सगळ्या मंडळींनी एवढं धाडस दाखवणं, मला वाटतं की फॅसिलिटीज किती झाल्या ते शेवटी माणूस हा माणूसच असणार आहे. मी कुणाशी बोलताना मध्ये म्हणत होतो की जोपर्यंत कुणाला हेलिकॉप्टरने घेऊन तुम्ही वरती नेऊन सोडत नाही आणि परत खाली आणत नाही, तोपर्यंत मला वाटतं ह्या सगळ्या एफर्ट्सना खरोखर सलामच केलं पाहिजे. ही सगळी टीम आहे ज्यांनी आज एव्हरेस्टवरती पाऊल ठेवलेलं आहे. एक मोठी अचिव्हमेंट त्यांच्या दृष्टिकोनातनं किंवा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं ही असली तरी देखील रिस्क होती. जे अनुभव त्यांच्याकडनं आपण ऐकले ती सगळी रिस्क त्यांनी घेतली, म्हणूनच हे सगळं जे त्यांचे समिट आहे, जी मोहीम आहे ती पूर्ण होऊ शकली. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. IBN लोकमतच्या या खास शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पहिल्या एव्हरेस्ट मोहिमेला जी सक्सेसफुल झाली त्याला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानेच पुण्यातल्या एक गिर्यारोहकांचे अनुभव आपण ऐकले. नुकतंच त्यांनी त्यांचं पण एव्हरेस्ट मोहीम पूर्ण केलेली आहे. पण जी 60 वर्ष या मोहिमेला होत आहेत, पहिली सक्सेसफुल मोहीम जी ठरली होती त्या घटनेला त्याला सॅल्यूट करण्यासाठी एका रशियन माणसाने आज एक आगळीवेगळी गोष्ट केलेली आहे. एव्हरेस्ट जिथे चढणं अवघड आहे तिथे एव्हरेस्ट चढून पूर्ण वरती जाऊन त्यांनी एव्हरेस्टवरून थेट खाली उडी मारलेली आहे. या शो मध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता पाहूया त्या चित्तथरारक उडीची एक खास झलक. Right behind me, you can see the highest mountain of the world. I was a little bit nervous that vertical path at the beginning was short for this altitude, but everything works.